हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी तुरीची आणि मुगाची डाळ ही 3 शिट्ट्या करून कुकरला मस्त शिजवून घेतलेली आहे बघा. आणि छान मस्त शिजलेली आहे. तर ही डाळ आपल्याला छान फेटून घ्यायची अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि अशा पद्धतीने एकदम साधी सोपी रेसिपी आहे ही डाळीची. करून पहा, झटपट होणारी आहे. तर पाहू शकता डाळ इथे छान अशी फेटून झालेली आहे बघा. तर आता ही डाळ आपण साईडला ठेवूया आणि गॅस कवळायचे. अगदी झटपट व्हिडिओ, अगदी 4 मिनिटाचा आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा. इथे गॅस पेटून घेतला आहे. गॅसवर कढई ठेवून घेते बघा मी. आणि कढई आपली गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे साधारण 1 पळी तेल टाकून घेते. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर त्याच्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचे बघा. जिरं छान फुलल्याच्या नंतर लसूण टाकून घ्यायचे. लसूण पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा तेलावर अशा पद्धतीने. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो ही डाळीची, झटपट होणारी आणि साधी डाळ आहे. इथे हळद टाकून घ्यायची 1 चमचा. हळद पण तेलावर चांगली परतून घ्यायची. त्यानंतर जी डाळ मी फेटून घेतली होती ती डाळ आपल्याला टाकून द्यायची. मुलांसाठी तर ही डाळ खूप उत्तम आहे. मुलं कसं तिखट खाती नाही. जिरीची फोडणी दिली ना तर मुलांना खूपच चांगली ही डाळ खायला, आणि वयस्कर माणसांना पण खूप चांगली असते शरीरासाठी. तर आपल्याला जेवढी डाळ बनवायची घट्ट पातळ त्याप्रमाणे इथे पाणी टाकून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत डाळवर खाली आपल्याला मिक्स करून घ्यायची चांगली. मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच करा. आता डाळीला आपल्या छान उकळी काढून घ्यायची आपल्याला. आपण दरवेळेस कशी तिखट डाळ करतो, हिरवी मिरची टाकून करतो किंवा लाल तिखट टाकून करतो, पण अशा पद्धतीने जरी तुम्ही डाळ बनवली ना तरी पण खूप छान लागते ती डाळ. चवेला भातासोबत खूप मस्त लागते. एकदा करून पहा. पाहू शकता डाळीला आपल्या छान उकळी आलेली आहे. तर मैत्रिणींनो, ही डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि डाळीची रेसिपी आवडली का, तुम्ही करणार का ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि एकदा अशा पद्धतीने डाळ करून पहा. खूप सोपी रेसिपी आहे. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय.